आपल्याकडे जो काही पिरियॉडिक टेबल आहे त्या पिरियॉडिक टेबल मध्ये 4 ब्लॉक आहेत, एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि काय तर एफ ब्लॉक आहे. हे ब्लॉक आहेत मान्य आहे, पण हे ब्लॉक असे काय आहेत, म्हणजे एस ब्लॉक असा का, दोनच ग्रुप का एस ब्लॉक मध्ये, किंवा पी ब्लॉक मध्ये 6च ग्रुप का, किंवा डी ब्लॉक मध्ये 10च ग्रुप का, किंवा एफ ब्लॉक असं सेपरेटली ऍट द बॉटम ऑफ द पिरियॉडिक टेबल लिहिलंय, तर मग ते तसं का, असं कधी प्रश्न पडतो का तुम्हाला? हा आपला पिरियॉडिक टेबल आहे. ह्या पिरियॉडिक टेबल मध्ये जो पर्टिक्युलरली लेफ्ट हँड साइडला आहे, हा लेफ्ट हँड साइडला आहे तो कसला ब्लॉक आहे तर एस ब्लॉक. लेफ्ट हँड साइडला आहे तो काय आहे तर एस ब्लॉक, ज्यामध्ये 2 ग्रुप आहेत, ग्रुप 1 आणि ग्रुप काय आहे तर 2. हे आपण 11वीला शिकतो, ग्रुप 1 आणि ग्रुप 2. ठीक. हा इथं जो आहे ह्याला आपण राईट हँड साइडला जो आहे ह्याला आपण कसला ब्लॉक म्हणतो तर पी ब्लॉक. आणि ह्या पी ब्लॉक मध्ये 6 ग्रुप आहेत, आणि ह्या 6 ग्रुपला ग्रुप 13, ग्रुप 14, ग्रुप 15, ग्रुप 16, ग्रुप 17 आणि ग्रुप 18 असं नंबरिंग देतो. त्यानंतर मध्ये जो आहे अवनीश सर्कल डी ब्लॉक, आणि ह्या डी ब्लॉक मध्ये 10 ग्रुप आहेत. किती ग्रुप आहेत? 10 ग्रुप. ग्रुप 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि काय येणार आहे तर 12. ठीक आहे. हा इथं काय आहे तर एलिमेंट लॅन्थनम असतो, ह्याचा ऍटॉमिक नंबर 57 असतं. ह्या लॅन्थनमचे पुढचे 14 एलिमेंट्स कुठं असतात तर सीरियम टू कोण असतात तर लुथेटियम, सेपरेटली ऍट द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल प्लेस केलेले असतात. पुढंच ऍक्टिनियम जो असतो, ह्या ऍक्टिनियमचा ऍटॉमिक नंबर 89 असतं. ह्या 89च्या पुढचे थोरियम 90 टू लॉरेन्शियम 103 हे ऍट द बॉटम ऑफ द पिरियॉडिक टेबल सेपरेट सिरीज एफ ब्लॉक म्हणून काय केली जाते तर काय केली जाते प्लेस केली जाते. असे ब्लॉक का आणि 118 एलिमेंट का, ह्याचं उत्तर पहिलं आपल्याला समजायला पाहिजे. ह्याचं आन्सर आपल्याला काय व्हायला पाहिजे, समजायला पाहिजे. तर ह्याचं आन्सर समजण्यासाठी मी तुम्हाला क्वांटम नंबर सांगते. 4 क्वांटम नंबर असतात. एक असतो प्रिन्सिपल क्वांटम नंबर, जो शेल नंबर बद्दल इन्फॉर्मेशन देतो. इट इज रिप्रेझेंटेड बाय स्मॉल एन. ठीक आहे. दुसरा असतो अझायमुथल क्वांटम नंबर, जो सबशेल बद्दल इन्फॉर्मेशन देतो. कशाबद्दल इन्फॉर्मेशन देतो? सबशेल. म्हणजे शेलच्या आत काय असते, शेलच्या आत काय असते तर सबशेल. शेलच्या आत काय असते, शेलच्या आत काय असते सबशेल. ठीक आहे. आणि अझायमुथल क्वांटम नंबर नंतर नेक्स्ट आहे ते मॅग्नेटिक क्वांटम नंबर. मॅग्नेटिक क्वांटम नंबर म्हणजे सबशेल. सबशेल म्हणजे ऑर्बिटल, म्हणजे 3 डायमेन्शनल स्पेस अराउंड द न्यूक्लियस, जिथं प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन काय असते तर मॅक्सिमम. बोहर्स थेरीच्या आधीप्रमाणे आपण असं म्हणजे बोहर्स थेरीप्रमाणे आपण म्हणतो की ऍटम, स्ट्रक्चर ऑफ ऍटम 2 डायमेन्शन आहे, पण स्ट्रक्चर ऑफ ऍटम 3 डायमेन्शन असतो. आणि त्या 3 डायमेन्शन मध्ये इलेक्ट्रॉन कसे फिरतात, काय फिरतात तर शेल आहे, शेलच्या आत सबशेल आहे, सबशेलच्या आत काय तर सबशेप शेल आहे. ती सबशेल म्हणजे 3 डायमेन्शनल स्पेस आहे, जिथं प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन काय तर मॅक्सिमम, अँड इट इज रिप्रेझेंटेड बाय एम. आणि लास्ट असतो स्पिन क्वांटम नंबर. स्पिन क्वांटम नंबरचं काय लॉजिक तेवढं नाही आहे. स्पिन क्वांटम नंबर एक तर प्लस हाफ असतो किंवा मायनस हाफ. प्लस हाफ म्हणजे इलेक्ट्रॉन क्लॉकवाईज फिरतोय, आणि मायनस हाफ म्हणजे इलेक्ट्रॉन काय फिरतोय तर अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे. आता हा जो पर्टिक्युलर शेल आहे, ह्या शेलला आपण रिप्रेझेंटेड करताना के, एल, एम, एन, ओ, पी असं रिप्रेझेंट करतो. दॅट इज शेल नंबर. म्हणजे के इज इक्वल एन इज इक्वल्स टू 1 म्हणजे पहिली शेल, एल इज इक्वल्स टू 2, एन इज इक्वल्स टू 2 म्हणजे दुसरी शेल, एन इज इक्वल्स टू 3 म्हणजे तिसरी शेल, एन इज इक्वल्स टू 4 म्हणजे चौथी शेल, एन इज इक्वल्स टू 5 म्हणजे पाचवी शेल, एन इज इक्वल्स टू 6 म्हणजे 6वी शेल, तसं एन इज इक्वल्स टू 7 म्हणजे 7वी शेल. के एल एम एन ओ पी क्यू. मी 7 शेल घेते कारण पिरियॉडिक टेबल मध्ये 7 पिरियड्स आहेत. पिरियॉडिक टेबल मध्ये 7 पिरियड्स आहेत. पहिली शेल म्हणजे पहिला पिरियड. पहिल्या पिरियडमध्ये पहिल्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन भरतात. दुसऱ्या पिरियडमध्ये दुसऱ्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन भरतात. तिसऱ्या शेलमध्ये तिसऱ्या पिरियडचे इलेक्ट्रॉन भरतात. चौथ्या शेलमध्ये चौथ्या शेलचे. पण त्यामध्ये कंडिशन आहे, ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणून येते. मग ती कशी येते, काय येते हे सांगतो.
ठीक आहे. नेक्स्ट अझायमथल क्वांटम नंबर एल इज इक्वल्स टू काय असते तर 0 to n-1 म्हणजे तुमचा जो अझायमथल क्वांटम नंबर आहे तो प्रिन्सिपल क्वांटम नंबर वरती डिपेंड राहतो. जेवढं शेल आहे, शेल नंबर जे असेल तेवढे सबशेल असतात. शेल 1 आहे तर त्यामध्ये सबशेल काय असणार आहे एकच. शेल 2 आहे तर त्यामध्ये सबशेल किती असतात तर 2. शेल 3 आहे तर त्यामध्ये सबशेल किती असतात तर 3. चौथी शेल आहे तर त्यामध्ये सबशेल किती असणार आहेत तर 4. पाचवी शेल आहे तर त्यामध्ये सबशेल किती असणार आहेत 5. 5 सबशेल आपल्याला लागत नाही. आपल्याकडे एलिमेंट्स 118 आहेत जे पहिल्या 4 सबशेल मध्ये भरतात SP-D-F. आता असं का म्हणते तर इथे लक्ष द्या काय सांगते ते. जे अझायमथल क्वांटम नंबर असते ते 0, 1, 2, 3 आणि काय असते तर 4. मग 0 जेव्हा असतं अझायमथल क्वांटम नंबर तेव्हा S सबशेल असते. जेव्हा 1 अझायमथल क्वांटम नंबर 1 असते तेव्हा P सबशेल असते. जेव्हा 2 अझायमथल क्वांटम नंबर असते तेव्हा D असते. जेव्हा 3 अझायमथल क्वांटम नंबर असतो तेव्हा F असते. आणि जेव्हा 4 असेल तेव्हा आपण G आणि H असं इमॅजिन करतो पण आपल्याला GH काय लागत नाही. आपल्याला अझायमथल क्वांटम नंबर 0, 1, 2, 3 आर सफिशियंट टू फिल 118 एलिमेंट. जे आपल्याकडे अवेलेबल 118 एलिमेंट्स आहेत ते त्यानं काय करू शकतो तर सफिशियंट होऊ शकतात. हे समजलं मी काय सांगितलं तुम्हाला. 0 अझायमथल क्वांटम नंबर 0 म्हणजे S सबशेल. अझायमथल क्वांटम नंबर 1 म्हणजे P सबशेल. अझायमथल क्वांटम नंबर 2 म्हणजे D सबशेल. आणि अझायमथल क्वांटम नंबर 0, 1, 2 हा अझायमथल क्वांटम नंबर 3 म्हणजे कोणती सबशेल आहे तर F. आता मी काय म्हटलं अझायमथल क्वांटम नंबर डिपेंड्स ऑन प्रिन्सिपल क्वांटम नंबर. मग जर n इज इक्वल्स टू 1 आहे तर L इज इक्वल्स टू 0 to n-1 असते. मग इथं मला सांगा n1 आहे ना, इथं 1 येणार 1-1 0 to 0 म्हणजे एकच सबशेल आहे. कोणती 0. कोण आहे 0. 0 म्हणजे कोणती सबशेल आहे S. कोणती सबशेल आहे S. आता प्रिन्सिपल क्वांटम नंबर 2 आहे त्यावेळी अझायमथल क्वांटम नंबर 0 to n-1 म्हणजे 0 to 2-1 0 to 1 0 to 1 0 to 1 0 to 1 म्हणजे इथं 2 आहेत 0 आणि काय आहे तर 1. 0 म्हणजे काय आहे तर S सबशेल आणि 1 म्हणजे काय आहे तर P सबशेल. म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय आहे तर 3. त्यावेळी अझायमथल क्वांटम नंबर काय येणार आहे 0 to n-1 म्हणजे 0 to 3-1 3-1 2 म्हणजे इथं काय येणार आहे 0, 1 आणि काय येणार आहे तर 2. 0, 1, 2 म्हणजे S, P आणि इथं काय येणार आहे तर D. आलं का लक्षात? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक आहे. आता नेक्स्ट प्रिन्सिपल क्वांटम नंबर 4 आहे म्हणजे 0 to n-1 0 to 4-1 0, 1, 2, 3 म्हणजे इथं काय येणार आहे 0 S सबशेल मग 1 P सबशेल मग 2 D सबशेल मग 3 F सबशेल. पाचवी शेल आहे म्हणजे किती सबशेल असायला पाहिजेत 5. पाचवी शेल आहे शेल 5 आहे 5 नंबरची शेल आहे म्हणजे सबशेल किती असायला पाहिजेत 5. 5 सबशेलची गरज 4 सफिशियंट आहे. काय सफिशियंट आहे काय सफिशियंट आहे 4. ठीक फाईन. आता नेक्स्ट जरा बघा जे तुमचं अझायमथल क्वांटम नंबर आहे त्या अझायमथल क्वांटम नंबर वरती काय डिपेंड राहते तर मॅग्नेटिक क्वांटम नंबर. जर अझायमथल क्वांटम नंबर L आहे तर मॅग्नेटिक क्वांटम नंबर काय येणार आहे तर -L to 0 to +L. -L to 0 to +L म्हणजे जर अझायमथल क्वांटम नंबर 0 आहे तर -L to 0 0च येणार आहे. जर अझायमथल क्वांटम नंबर 1 आहे तर काय येणार आहे -1 0 आणि काय येणार आहे तर +1. जर अझायमथल क्वांटम नंबर 2 आहे तर इथं व्हॅल्यू काय येणार आहे -2 -1 0 +1 +2. जर अझायमथल क्वांटम नंबर 3 आहे तर इथं काय येणार आहे -3 -1 0 +1 +2 आणि काय आहे तर +3. कुठं हा येणार की मी विसरले असेल येणार की भावा येणार. अझायमथल क्वांटम नंबर कशाबद्दल सांगते सबशेल. मॅग्नेटिक क्वांटम नंबर कशाबद्दल सांगते सबशेल. सबशेल म्हणजे काय असते ऑर्बिटल.
ऑर्बिटल इट इज अ 3 डायमेन्शनल स्पेस वेअर प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन इज मॅक्सिमम. आता ह्यामध्ये जे 0 आहे म्हणजे एस ऑर्बिटल, 1 आहे म्हणजे पी सबशेलचे पी ऑर्बिटल. मग पी ऑर्बिटल किती असतात? 3 असतात. पी ऑर्बिटल 3 असतात. पीएक्स, पीवाय, पीझेड. आणि पीएक्स, पीवाय, पीझेड कशा असतात? तर डंबेल शेप असतात. डंबेल शेप हा अलॉंग एक्स ऍक्सिस पीएक्स ह्या रिजन मध्ये इलेक्ट्रॉन मिळण्याची प्रोबॅबिलिटी काय असणार आहे? जास्त. त्यानंतर ना पीवाय अलॉन्ग वाई एक्सिस डंबेल शिफ्ट अलॉन्ग वाई एक्सिस. सही समझ में आ रहा है? हाँ, नहीं समझ में आ रहा? हाँ, अच्छा. तो पी वाय अलॉन्ग वाय एक्सिस झालं. नेक्स्ट पी झेड हा एक्स हा वाय आणि हा काय तर झेड. मग हा झेड म्हणजे इथं झेड येणार आहे पी झेड. इथं प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन काय असणार आहे तर मॅक्सिमम अलॉंग द एक्सिस. आणि पी सबशेल जी आहे पी शेल पी सबशेल आहे ना ही सेकंड शेल पासून स्टार्ट होते. पहिल्या शेलला पी सबशेल नसते. पहिल्या शेलला एकच सबशेल असते एस. मग त्या एस सबशेलचा एकच ऑर्बिटल असतो एस ऑर्बिटल. ठीक आहे. परत हा डी हे काय आहे? हा एस हा पी सबशेल आणि हा काय तर डी. हा डी सबशेलला किती ऑर्बिटल आहेत तर 5 ऑर्बिटल आहेत. डी सबशेलला किती ऑर्बिटल आहेत? 5. मग त्यामध्ये कोण असतो? 5 ऑर्बिटल मध्ये डी एक्स वाय म्हणजे हा एक्स आणि हा वाय आहे तर एक्स वायच्या प्लेन मध्ये डबल डंबेल असते डी एक्स वाय. तसंच डी वाय झेड असते डी एक्स वाय. मग हा वाय आणि झेड प्लेन आहे तर डी वाय झेड. आणि इथं काय आहे तर इथं एक्स आणि इथं झेड आहे तर डी एक्स झेड. एक्स झेड किंवा झेड एक्स हे इन द प्लेन आहेत. काय ते म्हणजे यातले 3 डी एक्स वाय, डी वाय झेड आणि डी काय झाला तर एक्स झेड. अजून एक असतो तो डी एक्स स्क्वेअर डॅश काय असते वाय स्क्वेअर आणि दुसरा डी झेड स्क्वेअर. हे थोडे वेगळे असतात. कसे वेगळे असतात तर डी एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर हा एक्स आणि हा वाय आहे ना तर अलॉंग द एक्स ऍक्सिस आणि अलॉंग द वाय ऍक्सिस हा डी एक्स स्क्वेअर डॅश काय झाला तर वाय स्क्वेअर. आणि डी झेड स्क्वेअर असतो ना हा अलॉंग द झेड ऍक्सिस असणार आहे आणि असं नट शेप असणार आहे म्हणजे असं एक नट सारखं रिजन आहे एक सिंगल ह्याच्यामध्ये. हे झाले. तसंच एफ एफ सबशेल आहे ना हे 3D हा काय झाला तर एफ. एफ सबशेलला किती ऑर्बिटल आहेत सांगा? 7. 1 2 3 4 5 6 7. आणि ह्याचं जॉमेट्री परत कॉम्प्लेक्स येते त्यामुळे आपण तेवढं काही बघत नाही. म्हणजे मला सांगायचं काय बघा, जर पहिली शेल आहे काय आहे पहिली शेल तर त्यामध्ये एकच सबशेल आहे 1s आणि त्या 1s मध्ये एकच ऑर्बिटल आहे 1s ऑर्बिटल जो की स्पेरिकल असतो डायमेन्शनलेस असतो. सॉरी डिरेक्शनलेस डायमेन्शनलेस नाही काय असतो डिरेक्शनलेस. जर मी दुसरी शेल घेतली तर त्या दुसऱ्या शेल मध्ये प्रणव 2 सबशेल असतात 2s आणि काय असते तर 2p. त्या 2s सबशेलचा एक ऑर्बिटल 2s ऑर्बिटल आणि 2p सबशेलचे 3 ऑर्बिटल 2px 2py 2pz. ठीक आहे. तिसरी शेल जी आहे त्या तिसऱ्या शेलला परत काय असते तर 3s 3p आणि काय असते तर 3d. 3s 3p आणि काय असते तर 3d. मग आता 3s आणि 3s थर्ड शेल तिसरी शेल आहे 3 सबशेल एस 3s सबशेलचा एकच ऑर्बिटल 3s ऑर्बिटल हा काय असणार आहे 3p x ऑर्बिटल 3p y ऑर्बिटल 3p z ऑर्बिटल. मग परत d मग काय असणार आहे 3d xy 3d yz 3d xz 3d येस 3d x स्क्वेअर डॅश y स्क्वेअर आणि 3d काय येणार आहे तर z स्क्वेअर. तसं जर मी चौथी शेल घेतली काय घेतली चौथी शेल फोर्थ शेल जर मी घेतली तर त्या फोर्थ शेल मध्ये किती सबशेल असणार आहे 4 4s 4p 4d 4f 4f 4f. पुढचं घे 4s काय येणार आहे तर 4s ऑर्बिटल 4p चा 4px 4py 4pz हा 4d xy 4d yz 4d xz
4d x स्क्वेअर डॅश y स्क्वेअर आणि 4d काय येणार आहे तर z स्क्वेअर. आणि आता 4f ला 7 असतात. 4f1 4f2 4f3 असं मी कन्सिडर करते, पण तो कॉम्प्लेक्स असतो. 4f4 4f5 4f6 4f काय तर 7. व्हेरी इंटरेस्टिंग. जो ऑर्बिटल असतो ना, ऑर्बिटल म्हणजे सबशेल, त्या ऑर्बिटल त्यामध्ये मॅक्सिमम किती इलेक्ट्रॉन बसू शकतात? 2. एक क्लॉकवाईज आणि एक क्लॉकवाईज आणि एक. मग ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन बसणार आहेत? 2. 2px मध्ये 2, 2py मध्ये 2, 2pz मध्ये 2, 2 2 2 किती झाले? 6. त्यामुळे 2p सबशेल मध्ये किती इलेक्ट्रॉन बसणार आहे? 6. कोणताही p सबशेल घेतला तर त्यामध्ये किती इलेक्ट्रॉन बसणार आहेत? 6. कारण त्या p सबशेलला ऑर्बिटल किती आहेत तर 3. px मध्ये 2, py मध्ये 2 आणि pz मध्ये. आता जर d घेतलं तर d मध्ये एका ऑर्बिटल मध्ये किती बसतात तर 2. d1 d2 d3 d4 d5 d6 d7 d8 d9 d10 d10 म्हणजे 3d सबशेल मध्ये किती इलेक्ट्रॉन बसणार आहेत तर 10. 6 2. सिमिलरली तर 7 आहेत ना, f चं 14 म्हणजे s मध्ये 2, p मध्ये 6, d मध्ये 10 आणि f म्हणजे काय येणार आहेत तर 40. आणि ह्याचं तुम्ही फॉर्म्युलानं पण रिलेट करू शकता. ह्याचे वेगवेगळे फॉर्म्युलाज आहेत, ह्याचे वेगवेगळे. हा मॅग्नेटिक क्वांटम नंबर मध्ये हा फक्त 0 आला. इथं काय येणार आहे 0 -1 0 आणि काय येणार आहे तर +1. ह्या केस मध्ये 0 -1 0 +1 आणि 2 आहे तर -2 -1 0 +1 आणि काय येणार आहे तर +2. सिमिलरली इथं काय येणार आहे 0 -1 0 काय येणार आहे +1 परत -2 -1 0 +1 +2 परत -3 -2 -1 0 +1 +2 +3. हे ऑर्बिटल्स आहेत. काय आहेत हे? काय आहेत हे? ऑर्बिटल्स जे मी लिहिते. आता एखाद्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात तर 2n स्क्वेअर. 2n स्क्वेअर इथं 2 येतंय, इथं 8 येतंय, इथं 18 येतंय, इथं 32 येतंय, इथं 50 येतंय, इथं 72 येतंय, इथं काय येतंय तर 98. मग इथं बघा 0 मध्ये किती बसणार आहेत 2, p मध्ये किती बसतात 6, d मध्ये किती बसतात 10 आणि f मध्ये किती बसतात तर 14. इथं 0 हे 2, हे 2 + 6, 2 + 6 काय येणार आहे? परत इथं 2 + 6 + 10 किती येणार आहे 18. परत इथं 2 + 6 + 10 + 14 किती येते 32. हा रिलेशन आहे. हा कधी बघितला आयुष्यात? इमॅजिन केला हा रिलेशन? असं काय बघितलंय का ह्याच्या आधी? नाही बघितला तर आता बघितलाय. आता समजतंय का सही की नाही समजतंय? हे सबशेल्स आहेत आणि या सबशेल्स मध्ये इलेक्ट्रॉन भरतात आणि त्या ऑर्बिटलला भरतात बाय युजिंग 3 प्रिन्सिपल्स ऑफ बॉस प्रिन्सिपल, हंट्स मल्टिप्लिसिटी रूल अँड पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल सांगतो की ऑर्बिटल मध्ये मॅक्सिमम किती इलेक्ट्रॉन असणार आहेत तर 2. त्यातला एक क्लॉकवाईज असणार आहे तर दुसरा काय असणार आहे तर अँटी क्लॉकवाईज. पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपलचं म्हणणं याचं की एखाद्या ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन बसणार आहेत 2. त्यामध्ये एक क्लॉकवाईज असणार आहे आणि एक काय असणार आहे तर. समज में आ रहा है? ठीक आहे. आता जरा आपण ऑफ बॉस प्रिन्सिपल कडे जाऊया. पहिली शेल आहे त्यामध्ये एकच सबशेल असणार आहे. दुसरी शेल आहे त्यामध्ये 2 सबशेल असणार आहेत. तिसरी शेल आहे त्यामध्ये 3 सबशेल असणार आहेत. चौथी शेल आहे त्यामध्ये 4 सबशेल असणार आहेत. पाचवी शेल आहे त्यामध्ये 5 सबशेल असायला पाहिजे, पण 5 सबशेलची गरज 6वी शेल आहे 6 सबशेल. 7वी शेल आहे 7 सबशेल, पण 7 ची गरज. ऑफ बॉस प्रिन्सिपल म्हणतं की फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू n + l रूल.
ज्याचा n प्लस एल कमी तो पहिला फिल होणार आणि ज्याचा n प्लस एल जास्त तो नंतरनं फिल होणार. n म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे आणि l म्हणजे अझायमुथल क्वांटम नंबर आहे. जर मी 1s घेतला तर 1 आणि काय येणार आहे 0. जर मी 2s घेतला तर 2 आणि काय येणार आहे 0. जर मी 2p घेतला 2 आणि काय येणार आहे 1. कारण 2p p ची व्हॅल्यू 1, d ची व्हॅल्यू 2 आणि f ची व्हॅल्यू 3. मग त्याप्रमाणे ऑफ बॉस फिलिंग आपण इन्क्रीजिंग एनर्जी लेवलला जेव्हा करतो त्यावेळी आपल्याला एक असा चार्ट मिळतो की पहिला भरताना कोण भरते तर 1s, 1s नंतर कोण भरते तर 2s, 2s नंतर कोण भरते तर 2p, 2p नंतर कोण भरते तर 3s, 3s नंतर कोण भरते तर 3p, 3p नंतर कोण भरते 4s. हे त्याचे n प्लस एल ऍड करून जे आले त्याप्रमाणे सांगते. 4s नंतर कोण भरते तर 3d, 3d नंतर कोण भरते तर 4p, 4p नंतर कोण भरते तर 5s, 5s नंतर कोण भरते तर 4d, 4d नंतर कोण भरते तर 5p, 5p नंतर कोण भरते तर 6s, 6s नंतर कोण भरते तर 4f भरते. कोण भरते 4f नंतर 5d, 5d नंतर 6p, 6p नंतर 7s, 7s नंतर कोण भरते तर 5f, 5f नंतर 60, 60 नंतर 7p. जर हे मी लिहायला गेले तर पहिल्या शेल मध्ये 1s भरला, दुसऱ्या शेल मध्ये 2s आणि 2p भरला, तिसऱ्या शेल मध्ये 3s आणि 3p भरला, चौथ्या शेल मध्ये 4s 3d 4p, 5s 4d 5p, 6s 4f 5d 6p, 7s 5f 6d 7p. This is your periodic table. This is your periodic table. काय तर हा कोणता ब्लॉक आहे S ब्लॉक, एक्स्ट्रीम लेफ्टला, एक्स्ट्रीम राईटला P ब्लॉक, मिडल D ब्लॉक. पण तो D ब्लॉक कोणत्या पिरियडला चालू होतो चौथ्या पिरियडला. D ब्लॉक चालू होणार कोणत्या पिरियडला फोर्थ पिरियडला. हा फर्स्ट पिरियड आहे, हा सेकंड पिरियड आहे, हा थर्ड पिरियड आहे, हा फोर्थ पिरियड आहे, हा फिफ्थ पिरियड आहे, हा सिक्स्थ पिरियड आहे आणि हा काय तर सेव्हन्थ. पण झालं पुढचं करणार काय येत नाहीये. हे समजलंय का? डाऊट असेल तर विचारा आत्ताच. साई डाऊट आहे काय? सगळंच डाऊट आहे, सगळंच डाऊट आहे, सगळंच डाऊट नाही ते बरं आहे, सगळंच डाऊट नसायला पाहिजे. सो हा तुमचा पिरियडिक टेबल आहे. हा पिरियडिक टेबल मध्ये हा काय असतंय तर हा 1s1 असतंय आणि हा काय असतंय तर 1s2. ठीक आहे, 1s1 आणि काय असते तर 1s2. मग नेक्स्ट हा काय आहे तर 2s1 आणि हा काय आहे तर 2s2. 2s2 नंतर नेक्स्ट 2p1, 2p2, 2p3, 2p4, 2p5, 2p6. त्यानंतर 3s1, 3s2, 3p1, 3p2, 3p3, 3p4, 3p5, 3p6. इथपर्यंत स्टोरी समजते की इलेक्ट्रॉन जे आहेत ते बाहेरच एंटर होतात. 3/10 येते. हा मग त्याच्या पुढे 46/10 प्लस 3/10 करायचं. हा असं करायचं, 4-5 व्हॅल्यू काढायचे त्याच्या पुढचे. आता हा बघा 3p6 झाला ना, 3p6 नंतर कोण भरते 4s1, 4s1 नंतर कोण भरते 4s2. फोर्थ पिरियड आहे आणि पहिल्यांदा डी भरणार. फोर्थ पिरियड आहे पण भरताना डी भरते. nth शेल आहे भरताना n-1 भरते. 3d तो कसा भरतो 3d1, 3d2, 3d3, 3d4 असायला पाहिजे 3d4 पण नसतंय. एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्व्ड वेगळं असते म्हणून 3d5, 3d6, 3d7, 3d8, 3d9, 3d10. डी कॅपॅसिटी 10 झाली. 3d10 नंतर आहे बघा
4s नंतर कोण भरतंय 3d, 3d नंतर परत कोण भरतंय 4p, 4p म्हणजे परत काय येणार आहे 4p1, 4p2, 4p3, 4p4, 4p5, 4p6. समजते मी काय सांगते? येस ऑर नो? हे ऍक्च्युली एक्सेप्शनल आहे हा, क्रोमियमचं आणि कॉपरचं एक्सेप्शनल केस आहे. मी लिहिताना 3d4 आणि 3d लाईन लिहिलंय, पण वेगळं असतं थोडं. ठीक आहे, का वेगळं असतं ते नंतर बघायचं. बरं ठीक आहे, 4s नंतर 3d भरला, 3d नंतर काय भरला 4p. म्हणजे एक लक्षात घ्या, 4th पिरियडला पहिली डी ट्रान्झिशन सिरीज भरते, ती कोण आहे तर 3d, स्कॅन्डियम टू झिंक. कोण आहे? स्कॅन्डियम टू झिंक. नेक्स्ट 5th पिरियड आहे, 5th पिरियडला 5s1, 5s2, 5s नंतर भरते 4d, 5s नंतर कोण भरते? nth शेल असेल तर n-1, मग nth शेल असेल तर n-1, तर इथं काय येणार आहे 4d1, 4d2, 4d3, 4d4, 4d5, 4d6, 4d7, 4d8, 4d9, 4d10 हे इलेक्ट्रॉन्स वाढत जात आहेत काय. आणि नो डाऊट ह्यामध्ये एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्व्ड वेगळे आहेत, पण मी एक दाखवते आयडिया म्हणून तुम्हाला. ह्यामध्ये एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्व्ड वेगळे आहेत, दर सिरीजचे वेगळे वेगळे सिरीजचे जे काय काय म्हणतात एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्व्ड वेगळे ते नंतर न सांगते, आता फक्त समजून घ्या कन्सेप्ट. ठीक आहे, आता 4d10 नंतर काय असणार आहे तर 5p1, 5p2, 5p3, वॉशरूमला 10 वेळा जाऊन बसू नकोस, 5p5 आणि 5p काय येणार आहे तर 6. समजते का मी काय सांगितलं? येस ऑर नो? येस. आता 5p6 नंतर इथं काय येणार आहे 6s1, 6th पिरियड आहे. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. 6th पिरियड आहे, 6s1, 6s2, 6s1, 6s2 नंतर ना 4f भरते. कोण भरते? nth शेल असेल तर n-2, 6 - 2 4, 6 - 2 4. सिरीज मध्ये ऑफकोर्स प्रिन्सिपल मध्ये 6s नंतर कोण भरायला पाहिजे 4f, पण एक एक्सेप्शनल केस आहे. 6s नंतर पहिला लॅन्थनम 6s1, 6s2 भरल्यानंतर 5d1 भरते. पहिला काय भरते? लॅन्थनम, आणि मग पुढचे 4f भरायला लागतात. मग ते 4f आपण सेपरेटली ऍट द बॉटम ऑफ द टेबल दाखवतो. परत तिथे एक्सेप्शन केस असतील ते नंतर बघूया. मग परत इथं काय येणार आहे हा 4f1, 4f2, 4f3, 4f4, 4f5, 4f6, 4f7, 4f8, 4f9, 4f10, 4f11, 4f12, 4f13, 4f14. हे इथं भरलं की नाही. परत 5d1 च्या पुढे यायचं हॅफनियम, 5d1 नंतर 5d2, 5d3, 5d4, 5d5, 5d6, 5d7, 5d8, 5d9, 5d10. मग परत 6s1, 6s2, 6s3, 6s4, 6p1, 6p2, 6p3, 6p4, 6p5, 6p6. मग 6p6 नंतर नेक्स्ट काय भरते 7s1, 7s2. येस 5f, ज्याला ऍक्टिनॉइड सिरीज म्हणतो, पण एक्सेप्शन आहे. परत इथं ऍक्टिनियम भरते 6d1. काय भरते म्हणून डी ब्लॉक मध्ये, जरी इथं खाली दाखवलं तर डी ब्लॉक मध्ये असतं 16. हा, त्याच्या पुढचे 14 एलिमेंट्स जे आहेत लॅन्थनमच्या पुढचे आणि ऍक्टिनियमच्या पुढचे 14 एलिमेंट त्यांच्यासारखे दिसतात आणि सेपरेटली म्हणून त्याला प्लेस केलं पिरियडिक टेबल. मग इथं ऍक्टिनियम काय असतंय हा 6d1. थोरियम एक्सेप्शनल केस आहे ऍक्च्युली, तो 4f0 असते त्याचं, तरी पण कन्सिडर करूया की 4f1 आहे. ऍक्च्युली याचं कॉन्फिगरेशन हा नाहीये, त्याच्या एफ मध्ये इलेक्ट्रॉन नसतात, थोरियमच्या एफ मध्ये इलेक्ट्रॉन नसतात, पण एक्सेप्शनल केस आहे हा. रेडिओ आहे पहिला रेडिओ 4f1, सॉरी हा 4f1 नाही, 4f नाही 5f1, 4f नाही, कोण असणार आहे हा 5f. हा ऍक्च्युली 5f1, 5f2, 5f3 असायला पाहिजे. मी यापुढे देत नाही नेहमी नंबरिंग, कारण एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्व जरा वेगळे आहे तिकडं. कारण ना हे जे ना युरॅनियमच्या पुढचे नेपच्युनियम
टू इथून रुथरफोर्डियम टू एंड पर्यंत हे सगळे ट्रान्सयुरॅनिक आहेत. ट्रान्सयुरॅनिक म्हणजे मॅनमेड. त्यामुळे त्यांचे एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्व कॉन्फिगरेशन काय असतात तर टोटली वेगवेगळे असतात आणि त्यांचा लाईफ पिरियड ही कमी आहे. 0.02 सेकंड, 3 × 10⁻³ सेकंद, मिली सेकंद, नॅनो सेकंद, खूप कमी लाईफ पिरियड. इतक्या कमी लाईफला जर टिकत असतील तर ते जगणार आहेत का? जगणार म्हणजे कसं जगणार नाही, एक्झिस्ट जास्त वेळ राहणार नाही. रेडिओ ऍक्टिव्ह आहेत त्यामुळे ते इझिली डिकम्पोज होणार आहे. रेडिओ ऍक्टिव्ह आहेत म्हणून ते इझिली. थोडीशी आयडिया आली का तुम्हाला ह्याबद्दल? हा, आता ह्यामध्ये एक्सेप्शन्स आहेत, नो डाऊट. नो डाऊट ह्यामध्ये एक्सेप्शन्स आहेत. ठीक आहे, बरं मला सांगायचं जे जे होतं ते तुम्हाला लक्षात येते का बघा. मला प्रिन्सिपल प्रमाणे एकच, ऑफबॉस प्रिन्सिपल प्रमाणे एकच सांगायचं होतं की पहिला 1s भरते, मग 2s आणि कोण भरते तर 2p, मग 3s नंतर ना कोण भरते तर 3p, मग 4s आहे ना फोर्थ पिरियड मध्ये पहिल्यांदा त्याच्या आतली शेल भरायला लागते 3D आणि nth शेल आणि n-1 पेन अल्टिमेट शेल भरायला लागते, म्हणून त्याला ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतो. काय म्हणतो? तसं बघितलं तर त्याच्या बाहेरच्या सगळ्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असणार आहेत? 2. 4s2 3d1, 4s2 3d2, 4s2 3d3 हे डिटेल मध्ये आपण बघायचं. त्याच्या बाहेरच्या शेल मध्ये कायम 2 इलेक्ट्रॉन आहेत किंवा एखादा इलेक्ट्रॉन असेल, 1 इलेक्ट्रॉन. हा, कारण हाफ फील्ड आणि कम्प्लिटली फील्ड जॉमेट्रीसाठी 1 इलेक्ट्रॉन. मग जर बाहेरच्या शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन इझिली लूज होऊ शकतात, त्यामुळे ट्रान्झिशन एलिमेंट सगळे मेटल्स असतात. ट्रान्झिशन एलिमेंट ठीक आहे. 3D नंतर ना काय येते तर 4p, परत 5s नंतर कोण असते तर 4d, परत nth शेल आहे n-1 भरली 10 इलेक्ट्रॉन. परत बाहेरच्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन? 2 किंवा 1 किंवा एका केस मध्ये 0 पण असू शकतात. आणि मग 5 6s नंतर 4f सेपरेटली ऍट द बॉटम. 7s नंतर ना 5f सेपरेटली ऍट द बॉटम. f सबशेल भरत म्हणून f ब्लॉक, f सबशेल भरते म्हणून समझ में आ रहा है? यस और नो? हा, 4f नंतर ना काय भरणार आहे तर 5d आणि 5d नंतर ना काय भरणार आहे तर 6. 5f नंतर कोण भरणार आहे तर 6d आणि 6d नंतर कोण भरणार आहे तर 7. सो तुमचं जे 4f सिरीज आणि 5f सिरीज आहे त्यामध्ये 14 एलिमेंट्स असतात. हे ऍट द बॉटम ऑफ द पिरियॉडिक टेबल प्लेस केलेले असतात. f सबशेल भेल होते. पहिल्या सिरीजला लॅन्थनाइड्स असं म्हटलं जातं आणि दुसऱ्या सिरीजला ऍक्टिनाइड्स असं म्हटलं जातं. पहिल्या एलिमेंटला लॅन्थनाइड आणि दुसऱ्या सिरीजला ऍक्टिनाइड्स. आपण डी अँड एफ ब्लॉक एलिमेंट्स वरती काय फोकस करायचंय? डी अँड एफ हा एफ ब्लॉक एलिमेंट आहे ना, एफ ब्लॉक एलिमेंट ह्याची nth शेल असेल तर कोणती भरते तर n-2 अल्टिमेट शेल. अल्टिमेट शेल म्हणजे बाहेरची शेल, त्याच्या आतल्याच्या आतलीला आपण काय म्हणतो तर प्री पेन अल्टिमेट. काय म्हणतो आपण त्याला? मग ट्रान्झिशन एलिमेंट जर आपण डी ब्लॉकला म्हणतोय, ह्याला आपण काय म्हणतो? इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. काय म्हणतो आपण ह्याला? आता जे बघितले तर डी ब्लॉक एलिमेंट्स किती आहेत? डी ब्लॉक, हा ट्रान्झिशन एलिमेंट्स नाही म्हटलं मी तुम्हाला. डी ब्लॉक एलिमेंट्स किती आहेत तर 40 आणि एफ ब्लॉक एलिमेंट्स किती आहेत तर 28. त्यातले अटॉमिक नंबर 93 च्या पुढचे सगळे मॅनमेड आहेत, ट्रान्सयुरॅनिक आहेत. काय सगळे? मॅनमेड आणि ट्रान्सयुरॅनिक. बरं, नोट डाऊन करून घ्या पहिला हे सगळं. तर -1/2 क्लॉक